किती आहे? तुझ्या आईचा तोंड आहे का लाईट स्पीकर? होय डीजे ना. डीजे ना, मग तिला समजत का नाही? सोन म्हणजे काचेचा भांडा. पडला का फुटला? हा, पडला का फुटला तुमच्या आईला नाही हे समजत. बलवा तर माझ्या कोडा गेली ती. सोन म्हणजे काचाचा भांडा, पडला का फुटला, तिला काचाची बाटली भेटली आहे का? अगं लक्ष दे. बोला सासूबाई. हे बघ, उद्या सुद्धा आपल्याला पाटणे गावी जायचं आहे. त्यासाठी तुम्ही मळ्यामध्ये जायचा आणि गव्हाचं निधन करायचं, नंतर घरी यायचं. हा, पारके गावी जायचं आहे. तेवढ्यासाठी लग्न करणार आहे काय मला तुमच्या घरी? कामधंदे करण्यासाठी काय? आणि हुंडे काय फुकट घेतलंय काय? म्हणतो कामधंदे करण्यासाठी जायचं. अगं केव्हा म्हणतेस हुंड हुंड, काय काय तुम्ही ते हुंड दिलं हे? ते इष्टाचं गुंड विहिरी नेतात, 2-4 घसरी देतात, तर पार चोमान केलं. हे तुझं हुंड आणि माझ्या समोर मोठं मोठं बोलतेस. परिषदा पप्पास काय हो? खतरनाक आई साहेब. हा, खतरनाक म्हणजे गावात एक नंबर. तिच्या मागा माझा 2 नंबर. तुमच्या आईसारखी कामाला होते, व्हायला घ्या लागल. चालेल ना, व्हायला घ्या. आता व्हायला घ्यायचं आणि डवळाला गोठ्यात राहायला द्यायचं. चालेल चाल. चला मग. ऐकलं का? ऐकलं ना. आपल्या बाबाला घ्यायला डबराला गोठ्यात राहायचं, त्या का निबऱ्या बैल आहे का गोठ्यात राहायचं? हा ना, हा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण लाखांनी खर्च करायचा आणि त्यांचा आपण ओंगार शब्द ऐकत बसायचा का? आता ही तुला आता पाहिजे ना सुरू पाहिजे शिकवायला. अहो, मी तिला आता बोलून घेते आणि नीट शिकवते. जर माझा ऐकला नाही तर तुझ्या डोक्यामध्ये जीव पण ठेवणार नाही. पाटाकी वरतून जुनाई माझ्याशी बेरडू पठवशी नको जर ऐकली नाही तर फार वर पुटतात. हा ना, तुम्ही जा मागे. हा. मी आता बोलून घेते ना तिला. ए लक्ष्मी, बोला सासूबाई. हे बघ, उद्या सुद्धा आपल्याला पाटली गावी जायचं आहे. त्यासाठी तुझी घरामध्ये ही बघा, ही आताची सुनेची फॅशन अशी आहे. काय करतोस फॅशन? खायला नाही मिळत बेसन, काय करतोस फॅशन? काही नाही, आता कायचं रेशनचं निघायचं फॅशन मधून. म्हणजे खायचा रेशन, हिंडायचा फॅशन, घरचा काम धंदा कोण करणार आहे? हा, करा घरचे काम धंदे तुम्ही. अगं लक्ष्मी, उद्या घरामध्ये झाडं सुरव करायचं, नंतर मळ्यामध्ये जायचा आणि काम धंदा नीट केलाच नाही तर तुमच्या डोक्यामध्ये तू पण ठेवणार नाही. पाटाकी ओरपून. ऐ सासूबाई, मी घाटावरच्या पाटाकीला टाटून तुमच्या पण. अगं घाटावरली होईल तिची मला गरज नाही. मी लाखांनी खर्च केलेला आहे. मी सुद्धा हे धोंडाळ पालची पाळी आहे. परिषदा पप्पास काय हो? नाहीच आई जमून देव. मी चालले आमच्या घरी. कोण व्हायचे? मग काय तुझ्या आईचेस? तू जाशील व पण मग ह्या पोऱ्या व होय ना पोऱ्या, लावजाच ना तुमच्या आईला पाज आहे. लावजाचा इसले पाहिजे. आता ऐकच काय दिवस राहिले, निफर बसा झाला आता त्याचा. हा ना, मगापासून मी बोंबलून राहिलेली आहे. हे पोशा पाजायचं का माझे दिवस आहेत का? आता पाजायचं आता आहे. तुला त्याला कळला पाहिजे होता. जरा सुनेला वळण लावतेस, आता तुला काल पाजायला लावला असता. अहो, ती सुनी तशी आणि तुम्ही तसंच. हा, म्हणजे आता माझ्यावर आणले. अहो, ती सून घरात आणल्यामुळं आपल्या घरामध्ये सारखी कटकट चालू आहे, सारखी भांडणं चालू आहे. तुम्हाला समजत नाही का? काय काम प्रकार आपल्या घरामध्ये असा चालू झालेला आहे. तुम्ही हे घरचं मेन मालक आहात ना. तुम्ही कुठेतरी जावं, जाणी कशी बघावं, भगतवाणी बघावी. तुम्हाला हे समजत नाही का? बरं मी गंगापणा गावामध्ये पाहतो का कोणी असं एखादं भविष्य बघणार आहे का? तुम्ही तात्काळ जा आणि काम भविष्य बघा बरं. काय तरी याच्यावर मार्ग निघेल. तात्काळ नाही म्हणजे मी आता इथे जागर बोलून घेतो. आपण इथे जागर पाहून घेऊ. हो चालेल ना. ओ संजय महाराज, राम राम महाराज. हो राम 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 राम. बरं कसं आमच्याकडे येणं केलं? बरं बरं, तुम्ही काय असं भविष्य बघता
का? होय महाराज, मी ब्राह्मण आहे. तुम्हाला काय भविष्य बघायचं आहे का? हा, मला भविष्य बघायचं आहे. बरं, भविष्य बघण्याचं कारण काय आहे? अहो, इसून घरात आणल्यापासून सासू सुना ती रोजी कटकर संसार सुखाचा चालत नाही, याच्यासाठी भविष्य बघायचं आहे. म्हणजे